तर आणखी एक महत्त्वाची बातमी, ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार आहेत। तर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार आहेत। तर राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एनडीए नेत्यांची बैठक देखील होणार आहे आणि त्यानंतर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार आहेत। तर ओम बिर्ला आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहे। तर राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एनडीए नेत्यांची आज बैठक देखील होणार आहे आणि त्यानंतर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरतील। तर ओम बिर्ला आज लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरणार आहे। दरम्यान विरोधी पक्षांकडून काय भूमिका घेतली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विरोधी पक्षांकडून उपाध्यक्षपदाची मागणी करण्यात आलेली आहे। उपाध्यक्षपद न दिल्यास उमेदवार उभा करणार असं देखील इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी आज आपला अर्ज भरणार आहे। तर राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात एनडीए नेत्यांची आज बैठक होणार आहे आणि त्यानंतर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरतील। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, प्रणिता, या क्षणाची ही मोठी बातमी म्हणावी लागेल की पुन्हा एकदा लोकसभेचं अध्यक्षपद हे ओम बिर्ला यांच्याकडेच राहणार आहे। यापूर्वी माहिती आहे 2019 ते 24 या काळामध्ये लोकसभेचा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडेच होतं। आता ज्यावेळेला 2024च्या लोकसभा निवडणुकींचा निकाल लागला होता त्यानंतर विशेष अधिवेशन कालपासूनच सुरू झालं आणि उद्या लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। त्या निवडणुकीच्या आधी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। ही निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याची संपूर्ण देशभरात चर्चा होती। त्यानुसार आत्ता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार दुपारी म्हणजे आता काही वेळानंतर एनडीएचे सगळे जे मोठे नेते आहेत ते सगळे नेते एकत्रितपणे संसदेमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ओम बिर्ला यांचा अर्ज जो आहे तो मोठं शक्ती प्रदर्शन करत दाखल केला जाणार आहे। दुसरीकडे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना दिलं जातं का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण यापूर्वीची परंपरा असायची प्रणिता की लोकसभेचं अध्यक्षपद हे सत्ताधाऱ्यांकडे आणि उपाध्यक्षपद हे विरोधकांकडे। आता जी माहिती मिळते त्यानुसार राजनाथ सिंह आणि किरण रिजिजू हे जे दोन्ही मंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळातले त्यांच्यावर काही जबाबदारी जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली होती। त्यानुसार ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, अखिलेश यादव यांच्याबरोबर या नेत्यांनी संपर्क साधलेला आहे। उपाध्यक्षपद द्यायला भाजप सध्या तयार असल्याची माहिती जी आहे ती समजते। त्यामुळे जर उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना भाजपनं दिलं तर मात्र लोकसभेची निवडणूक, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागणार नाही हे निश्चित आहे। त्यामुळे ओम बिर्ला हे बिनविरोध लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकतात। मात्र इंडिया आघाडी किंवा विरोधी पक्षांकडून देखील उपाध्यक्षपदासाठी कुणाचं नाव पुढे केलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण सध्या पाहायला गेलं शरद पवार देखील दिल्लीमध्ये नाहीत, म्हणजे विरोधी पक्षातले जे इतर नेते आहेत ते दिल्लीमध्ये नाहीत, फक्त त्यांच्याशी फोनवरूनच भाजपनं सध्या कॉन्टॅक्ट केला आहे। त्यामुळे किरण रिजिजू आणि राजनाथ सिंह यांनी जो काही आता प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नांना यश येतं का हे बघावं लागेल, कारण इंडिया आघाडीमध्ये देखील काही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत ते जे यापूर्वी देखील समोर आलेले होते आपल्याला माहिती आहे। त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लागणार की नाही याचा फैसला पुढच्या काही वेळामध्ये होऊ शकतो। मात्र ओम बिर्ला माहितीसाठी